नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीचं परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. तर त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो, वेळापत्रक आलेलं आहे, त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने भेटेलच. त्याचसोबत महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचं वेळापत्रक आल्यानुसार आपल्या परीक्षेचे ॲडमिट कार्ड कधीपर्यंत येतील हे देखील सांगणार आहे, कोणत्या दिवशी येतील हे देखील सांगणार आहे. आणि याच्यानुसार परीक्षेचा पुन्हा एकदा संपूर्ण अभ्यासक्रम सांगून तो अभ्यासक्रम अतिशय कमी वेळात तुम्ही कसा पूर्ण करू शकता याच्याबद्दल देखील माहिती या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला व्यवस्थित पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीची ऑफिशियल वेबसाईट मी इथं ओपन करून घेतलेली आहे. तर या वेबसाईटला ओपन केल्यानंतर थोडंसं खाली आल्यानंतर बघा अशा प्रकारचा आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंटचा ऑप्शन आहे मित्रांनो. इथेच आपल्याला सर्व नोटीस बोर्ड वगैरे दिलेला आहे. तर इथे आपल्याला हे जे परीक्षेचं वेळापत्रक आहे हे जाहीर झालेलं आहे. इथे क्लिक करून तुम्ही हे वेळापत्रक तुम्ही देखील इथं डाउनलोड करू शकता. तर ऑलरेडी मी इथं डाउनलोड करून घेतलेलं आहे, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर बघा मित्रांनो, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीचं परीक्षेचं हे वेळापत्रक आहे. याच्यानुसार आपल्याला बाकीची इतर माहिती दिलेली आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा कधी होणार आहे. ठीक आहे. तर बघा, ऑनलाईन परीक्षा दिनांक इथे दिलेला आहे 18 फेब्रुवारी 2026 रोजी इथं घेण्यात येईल, अशा प्रकारचं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीचे पेपर IBPS या पॅटर्ननुसार होणार आहे किंवा IBPS ही कंपनी घेणार आहे. तर त्यानुसारच आपल्याला अभ्यास करणं देखील महत्त्वाचं असतं मित्रांनो. अभ्यासक्रम देखील आपल्याला संपूर्ण काही दिलेला आहे. ठीक आहे. आता हे आपल्याला वेळापत्रकानुसार परीक्षेची तारीख समजली. त्याच्यानुसारच आपल्याला इथं बघा सांगितलेलं आहे परीक्षेचं प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईटवरती. ठीक आहे. याच वेबसाईटवरती आपल्याला त्याचा अपडेट भेटेल किंवा आपल्या WhatsApp ग्रुपवरती देखील अपडेट दिलं जाईल. तर ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतो. ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. तर इथे बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे परीक्षेच्या, ठीक आहे, परीक्षेच्या 7 ते 10 दिवस अगोदर, ठीक आहे, आपल्याला अधिकृत वेबसाईटवरतून तुमचं परीक्षेचं जे प्रवेशपत्र आहे ते डाउनलोड करता येणार आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे आता 18 तारखेपासून इथं पेपर सुरू होत आहे मित्रांनो. तर आपल्याला 10 ते 11 किंवा 12 तारखेपर्यंत तुमचं परीक्षेचं प्रवेशपत्र इथं उपलब्ध झालेलं बघण्यासाठी भेटून जाईल मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही माहिती तुम्हाला समजून आली. आता पुढे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमानुसार तुम्हाला अतिशय आपण नोट्स उपलब्ध करून देतोय, अतिशय महत्त्वाच्या नोट्स उपलब्ध करून देतोय. तर त्या नोट्सबद्दल तुम्हाला माहिती इथं देऊन देतो. ठीक आहे. तर सर्वप्रथम जर म्हटलं तर जेव्हा जाहिरात प्रसिद्ध झाली होती मित्रांनो, तर जाहिरातीमध्ये अभ्यासक्रम वेगळा दिला होता, परंतु पुन्हा आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवरती अभ्यासक्रम बदलून देण्यात आलेला होता मित्रांनो. कारण त्यामध्ये काही गोष्टी होत्या, जसे की फक्त इंग्लिशमध्ये पेपर होईल अशा प्रकारचं सांगितलं होतं आणि थोडासा अभ्यासक्रमामध्ये जे आपल्याला विषय दिले होते ते थोडेसे वेगळे होते. ठीक आहे. तर अशा प्रकारचा अभ्यासक्रम दिला होता मित्रांनो. तो अभ्यासक्रम आता बदलून दिलेला आहे. ऑलरेडी त्याच्यावरती व्हिडिओ आपण दिलेला होता. तर आता जो नवीन अभ्यासक्रम आपल्याला बदलून दिला होता त्याच्यानुसारच आपण या व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत मित्रांनो. हे पेज थोडंसं खाली घेतल्यानंतर हे बाकीचे जे पद होती मित्रांनो, तर त्यांचा इथं अभ्यासक्रम दिला होता. ठीक आहे. आणि पुढे घेतल्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं आपले जे पद आहेत मित्रांनो, याच्यामध्ये क्लर्क, त्याचसोबत शिपाई, ठीक आहे, ड्रायव्हर, हे जे 3 पद आहे, ठीक आहे, 3 पदांसाठी ही जी नंतर पदभरती आली होती, तर त्या पदभरतीचा इथं अभ्यासक्रम दिलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम काय दिलाय बघा. याच्यानुसार सर्वात महत्त्वाच्या नोट्स देखील तुम्हाला आपण उपलब्ध करून देतोय आणि अतिशय कमी दिवसामध्ये जरी तुम्ही रिव्हिजन केली तरी तुमचा स्कोर भरपूर होऊ शकतो मित्रांनो. अशा प्रकारचे आपण नोट्स देतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नोट्स आपल्याला अतिशय महत्त्वाच्या TCS IBPS पॅटर्ननुसार आणि या ज्या DCC बँक भरतीच्या आता ज्या प्रक्रिया होत आहे मित्रांनो, त्याच्यानुसार आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत. त्या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला अभ्यासक्रमानुसार कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जाणार आहेत तर हे आपण जाणून घेऊयात मित्रांनो. तर बघा, मराठी विषयावरती एकूण 20 प्रश्न विचारले जातील. 20 गुणांसाठी आपल्याला हे प्रश्न विचारले जातील मित्रांनो आणि याच्यासाठी हे प्रश्न सोडवण्यासाठी 15 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग दिला जाईल. ठीक आहे. सेपरेट हे जे प्रश्न असणार आहेत मित्रांनो, प्रत्येक आपल्याला विषयानुसार सेपरेट मिनिटाचा टायमिंग असेल आणि तेवढ्याच टायमिंगमध्ये तुम्हाला इथे ते प्रश्न सोडवायचे असणार आहेत. तर हे प्रश्न आपल्याला मराठीचे सर्व मराठी भाषेमध्येच दिसतील, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे आपल्याला इंग्लिश लँग्वेज, ठीक आहे, इंग्लिशवरती 20 प्रश्न विचारले जातील. 20 गुणांसाठी आपल्याला टायमिंग असणार आहे 15 मिनिटं आणि ते प्रश्न फक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये दिसणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचं पुढे जर माहिती जर म्हटलं तर बघा, पुढील
आपण माहिती आता जाणून घेऊयात मित्रांनो. 3 नंबरचा आपल्याला विषय दिलेला आहे जीके. ठीक आहे, जीके विषय दिलेला आहे. याच्यावरती आपल्याला ऑलराऊंडर 20 प्रश्न विचारले जातील 20 गुणांसाठी. त्यासाठी आपल्याला 15 मिनिटाचा टायमिंग असं सोडवण्यासाठी. आणि हे प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये इथं बघता येणार आहे. ठीक आहे, आता इथून खालचे जे 3 विषय आहेत याचे जे प्रश्न असतील ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला 4 नंबरचा विषय दिलेला आहे गणित आणि बुद्धिमत्ता. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला 20-20 प्रश्न विचारले जातील मित्रांनो. ठीक आहे, आपल्याला 20-20 गुणांसाठी. आणि याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला टायमिंग 15 मिनिटं असणार आहे याच्यासाठी. आणि याच्या खालच्यासाठी जर म्हटलं तर 20 प्रश्नांसाठी 20 मिनिटाचा टायमिंग असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि बाकीचे इथून खालचे जे प्रश्न आहेत ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही इथं बघू शकता. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर इथं आपल्याला बँकिंग, सहकार, कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था, त्याचसोबतच संगणक वगैरे काही दिलेलं नाहीये मित्रांनो. परंतु त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातील थोडेफार. परंतु ते कोणत्या याच्यामध्ये येतील मित्रांनो, जीके या विषयावरती. ठीक आहे, जीके या विषयावरती आपल्याला ते प्रश्न विचारले जातील, म्हणजे त्या विषयामध्ये त्या प्रश्नांचा समावेश असेल. ठीक आहे, याच्यावरती फक्त 20च प्रश्न विचारले जातील. आता तुम्हाला सर्वप्रथम नोट्स बद्दल थोडक्यात माहिती देतो आणि त्याच्यानंतर अतिशय कमी वेळात तुम्ही जास्त अभ्यास कसा करू शकता किंवा कोणत्या टॉपिकचा करू शकता याच्याबद्दल मी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देणार आहे. ठीक आहे, तर बघा, नोट्स बद्दल थोडक्यात पहिल्यांदा माहिती देऊन घेतो, जेणेकरून तुम्हाला आपल्या नोट्स बद्दल माहिती समजून येईल. अतिशय महत्त्वाच्या या नोट्स असणार आहेत मित्रांनो. या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. स्पेशल जिल्हा बँकेसाठी आपण या नोट्स उपलब्ध करून देतोय. इतर मागच्या ज्या पद भरती झाल्या त्याच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील. 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत उत्तरासोबत मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर मराठी, इंग्रजी या विषयाचा संपूर्ण टॉपिकनुसार IMP प्रश्नासोबत नोट्स भेटून जातील. गणित बुद्धिमत्ताच्या देखील टॉपिकनुसार आपल्याला नोट्स भेटतील IMP प्रश्नासोबत. ठीक आहे, IMP जीके भेटेल, चालू घडामोडी भेटेल. याच्या व्यतिरिक्त हे विषय दिलेले नाहीये. परंतु इतर ज्या जिल्ह्यांच्या पद भरती झाल्या, आता इथून मागचे जर म्हटलं तर 10 ते 12 वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या पद भरती झाल्या, तर सर्वांना हेच विषय होते. फक्त परभणीला हे विषय दिलेले नाहीयेत मित्रांनो. परंतु जीके मध्ये या विषयांचा नक्की समावेश असेल. 2-4 प्रश्न तुम्हाला याच्यावरती देखील विचारले जाऊ शकतात. बाकी प्रश्नांची संख्या नक्कीच कमी दिलेली आहे मित्रांनो, त्याच्याविषयी काही इथं शंका नाही मित्रांनो. परंतु या विषयाच्या देखील आपण IMP क्वेश्चन सोबत नोट्स उपलब्ध करून देतोय. ठीक आहे, IMP प्रश्न तुम्हाला याच्यावरती देखील भेटतील. त्याच्यासोबत मागील प्रश्नपत्रिका देखील भेटतील. सर्व काही PDF स्वरूपामध्ये असेल मित्रांनो. सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे 229. ठीक आहे, जर पाहिजे असेल तर या नंबरवरती तुम्हाला 229चं पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी एकच नंबर असणार आहे मित्रांनो, हा आपला ऑफिशियल नंबर. ठीक आहे, याच्यावरती तुम्हाला पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचं. त्यानंतर 5-10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला सेंड केले जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिव्हिजनसाठी मागील प्रश्नपत्रिका असणार आहेत मित्रांनो, ज्या आता गणित बुद्धिमत्तेचे मराठी, इंग्रजी गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारले जाणार आहेत. हे सर्व तुम्हाला पॅटर्न समजून येण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असणार आहे मागील प्रश्नपत्रिका. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त याच्याही नोट्स देतोय, IMP जीके देखील देतोय आपण. हे सर्व काय भेटणार आहे मित्रांनो, तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. अतिशय कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करू शकता, कारण याच्यामध्ये IMP प्रश्न देखील मी दिलेले आहेत, ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर चला, आता हा नोट्सचा भाग तुम्हाला समजून आला. पुढे आपल्याला साठी सर्वात महत्त्वाचं सांगितल्याप्रमाणे मी सांगितलं होतं तुम्हाला की आपल्याला अभ्यास नक्की कसा करायचा, कमी वेळात जास्तीत जास्त तयारी तुम्ही कशी करू शकता याच्याबद्दल माहिती देतो प्रत्येक विषयावरती. ठीक आहे, तर बघा, आता हे जे 4 विषय मी तुम्हाला सांगत आहे, ठीक आहे, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता. ठीक आहे, तर हे 4 विषय सांगत आहे. याच्यावरती टोटल जर विचार केला तर बघा, टोटल आपल्याला 100 प्रश्न विचारले जाणार ते 100 गुणांसाठी. तर यापैकी जर म्हटलं तर टोटल 80 प्रश्न होतात या 4 विषयांवरती. जीके सोडलं तर. ठीक आहे, जीके सोडलं तर आपल्याला 80 प्रश्न याच्यावरती विचारले जातात मित्रांनो. तर आता याच्यावरती आपल्याला कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा, मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ज्या टॉपिकवरती प्रश्न विचारले गेलेत, मराठीवरती जास्त टॉपिक नाहीत मित्रांनो, 7-8 टॉपिक आहे. त्याच्यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ दिलेला आहे आपल्या चॅनलवरती. त्याच प्रकारे इंग्लिश या विषयावरती 7-8 टॉपिक आहे, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तेच टॉपिक करायचे आहेत मित्रांनो. मागील तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर लगेच ते टॉपिक तुम्हाला समजून येतील. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त गणित व बुद्धिमत्ता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे टॉपिक आहेत मित्रांनो, याच्यामध्ये जर म्हटलं तर 9-10 टॉपिक आहेत मित्रांनो. ते जर तुम्ही केले तर अतिशय कमी वेळामध्ये तुम्ही संपूर्ण अभ्यास जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करू शकता. याच्यासाठी तुम्ही मागील प्रश्नपत्रिका सोडवा, त्याच्यानुसारच तुम्हाला पुढे प्रश्न विचारले जातील. त्याच टॉपिकवरती त्याच टाईपचे फक्त थोडेसे वेगळे प्रश्न विचारले जातील. जास्त काही फरक नसणार आहे. त्याच्यानुसार आपल्याला या मागील प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय 90+, त्या खूप महत्त्वाच्या असणार आहेत.
तर यामध्ये आपल्याला अशा प्रकारचं हे सर्व समजून आलं. हे तुम्हाला कुठून करायचं. जीके जीएस जर म्हटलं तर करंट अफेअर तुम्हाला 4-5 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. ऑदर जीके जीएस जर म्हटलं तर आपल्याला ऑलराऊंडर, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र वगैरे हे 4-5 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. आणि बाकीचे जे आपण 10 मार्क जर म्हटले तर बँकिंग, सहकार, कृषी, ग्रामीण, अर्थव्यवस्था आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान या 3 विषयांवरती आपल्याला बाकीचे प्रश्न विचारले जातील असा एक माझा अंदाज आहे मित्रांनो. बाकी मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण समजून आलं हे कुठून करायचं. ठीक आहे. अशा प्रकारचं तुमची रिव्हिजन असायला पाहिजे. बाकी सर्व नोट्समध्ये आपण उपलब्ध करून देतोय. त्याच्यानुसार तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. मागील क्वेश्चन पेपरनुसार याच विषयांचा अभ्यास करा मित्रांनो. त्याच्यामध्ये एवढे प्रश्न या विषयांसाठी विचारले गेले नाहीत. फक्त परभणीसाठी हा अभ्यासक्रम थोडासा वेगळा दिलेला आहे. बाकीचे आता जे पेपर होते लातूर वगैरे त्यांचा अभ्यासक्रम वेगळा आहे. त्याच्यामध्ये बँकिंग, सहकार, कृषी, ग्रामीण, अर्थव्यवस्था, संगणक वगैरे याच्यासाठी भरपूर 40+ मार्क आहेत मित्रांनो. त्याच्यानुसार तो अभ्यासक्रम थोडासा वेगळा आहे मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचं आणि अजून याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक याच्यासाठी 5 ऑप्शन तुम्हाला इथं राहणार आहे मित्रांनो आणि 1 फॉर निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. इथं बघा 1 फॉर निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. हे पत्रक नंतर जारी झालं होतं मित्रांनो, परंतु त्याच्यामध्ये संपूर्ण काही आपल्याला माहिती दिलेली होती मित्रांनो. त्याच्यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ टाकलेला होता. ठीक आहे. आपल्याला प्रत्येक या प्रश्नासाठी एकूण टोटल जर म्हटलं तर 5 आपल्याला ऑप्शन राहतील आणि सोडवण्यासाठी आणि बाकी जर म्हटलं तर चुकीच्या प्रश्नासाठी 1 फॉर निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. 100 प्रश्न सोडवण्यासाठी टोटल जर म्हटलं तर आपल्याला 80 मिनिटाचा टायमिंग मिळत आहे मित्रांनो. टायमिंग खूप कमी असणार आहे. त्याच्यानुसार तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न कसे कव्हर करायचे हे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे वेळापत्रक आलेलं आहे. त्याच्यानुसार अभ्यासक्रम सांगितला, टोटल नोट्स विषयी माहिती सांगितली, परीक्षेचं प्रवेशपत्र याच्याबद्दल माहिती सांगितली. आता जेव्हा प्रवेशपत्र उपलब्ध होतील त्याच्यावरती देखील आपल्या चॅनलवरती लवकरच अपडेट भेटून जाईल किंवा ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला सर्व अपडेट भेटून जातील मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही माहिती संपूर्ण मी देऊन घेतलेली आहे. या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचण आली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल ती लाईक क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.